सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। आजच्या कार्यक्रमासंबंधी प्रथम आता सुरुवातीला नामस्मरण होईल, त्यानंतर माऊली समर्थ रामदास माऊली आणि एकनाथ मारे यांच्या नमनाचे श्लोक होतील, नंतर राऊतजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर सलीलजींचं मनोबोध निरूपण होईल, नंतर आपण भगवद्गीता अध्याय 8, 16, 17 आणि 18, 19 असे श्लोक एकत्रित दिले, त्यामुळे 16, 17, 18, 19 असे श्लोक आणि त्यांच्या खालच्या ओव्या यांचं वाचन करू. मग डॉक्टर साहेब भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 16 पासून पुढे निरूपणाला सुरुवात करतील आणि शेवटी मी आत्मषटक म्हणून कार्यक्रमाची सांगत आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय
राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानते. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्यायचा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ. प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ. एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा. नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊजी ओंकार साधना आणि प्राणायाम साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात करूयात प्राण आकर्षण क्रियेने. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनामध्ये हम म्हणायचं. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो
हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम सो so um so um so so um so 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 स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे फॉलो करायचं. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल, होल्ड बाह्य कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन पूरक, होल्ड अंतकुंभक 1 2 3 रेचक, नॉर्मल ब्रीदिंग. हा एक राऊंड झालेला आहे. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल, होल्ड बाह्य कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रीद इन पूरक, होल्ड अंतकुंभक 1 2 3. ब्रीद आउट रेचक, एक शेवटचा राऊंड. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. स्टॉप. एक्झेल, होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डीप ब्रीद इन पूरक, होल्ड अंतकुंभक 1 2 3. स्लो ब्रीद आउट रेचक, नॉर्मल ब्रीदिंग. आपण आता प्राणायामचा अभ्यास ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत.
5 ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. ओंकार हा आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि सतत असावा आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरू करूया. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ओ पूरक. ओम. पूरक. ओम. शांत, शांत, शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो आपल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, भ्रू मध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार, घर्षणयुक्त पूरक. ओम. पूरक. ओम. दुनियाचं घर्षण, जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. चेहरा कप करून जय जय रघुवीर समर्थ.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परम पूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना, गिरीशजींना, आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 21वा श्लोक, त्याचा विचार आपण पुढे सुरू ठेवूया. सर्वजण एकत्र श्लोक एकत्र म्हणूया आधी. मना वासना चुकवी येरधारा, मना वासना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवीरा घवासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. अनंत जन्मीच्या वासना या आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून भगवंताची भेट होणं हे कठीण होतं. चित्त निर्वासन झाल्याशिवाय किंवा त्यात भगवंत प्रगट होणार नाही असं सगळ्या संतांचं सांगणं आहे. आणि तो भगवंत आपल्या आतमध्येच आहे. त्याच्या प्रकटीकरणाची प्रक्रिया जर कुठली असेल तर वासना निवृत्त झाली पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात, मना वासना चुकवी येरझारा. आता येरझारा म्हणजे काय, थोडंसं आपण मागच्या सत्रात बघितलं होतं, पण पुन्हा एकदा समिंग अप साठी, की येरझारा म्हणजे काय, तर असा मनुष्य इकडून तिकडे असा सारख्या विनाकारण चक्रा मारत असतो. त्याला त्यामागे त्याचा काही उद्देश नसतो, काही कारण नसतं, पण एक ती अस्वस्थता असते. आणि इकडून तिकडे जातो, तिकडून इकडे जातो, कुठलाही त्यामागे हेतू नसतो. मग आपण म्हणतो की बेड्यासारख्या येरझारा का घालतोयस, येतो जातो येतो जातो येतो जातो, अशा अनेक येरझारा घालतो. तसे आपण अनेक देह धारण करतो, सोडतो, देह धारण करतो, सोडतो, आणि खऱ्या सुखाच्या शोधात आपण आयुष्यभर राहतो. यातून सुख मिळेल, यातून सुख मिळेल, यातून सुख मिळेल, अशी आपलीच आपण कल्पना करून घेतो. आणि झालं सुख, आणि थोड्या वेळाने परत दुःखी होतो, परत सुख शोधतो, परत दुःखी होतो, आणि हे चक्र सुरूच असतं. तो असा एक देह सोडतो नाही, नवीन देहात मिळेल, मग नवीन देहात मिळेल, असं त्या सुखाच्या शोधात तो चक्रा मारतो. त्याला समर्थांनी येरझारा म्हटलंय. आणि याचं कारण काय, तर मना वासना चुकवी येरझारा. येरझारा चुकवायच्या असतील तर वासना नाहीशी कर. कशा प्रकारे ही वासना मला ही नाचवत असते, तर त्याचे 2 प्रकार दिलेले आहेत त्यांनी, एक कामना आणि वासना, आणि पुढे अजून एक आहेत, पण आपण आता सध्या फक्त यांचा विचार करूया. आणि वासनेमध्ये सुद्धा त्यांनी 2 प्रकार दिलेले आहेत. एक आहे ती त्यांनी सांगितली आहे ती शास्त्र वासना, आणि दुसरी सांगितलेली आहे ती विषय वासना. आता शास्त्र वासना म्हणजे खूप शिकून मोठं व्हावं, अमुक शिकावं, तमुक शिकावं, हे करावं, ते करावं, हे आवश्यक आहे. पण एका मर्यादेपलीकडे त्या शास्त्राचा परमार्थासाठी उपयोग होत नाही. म्हणजे त्याला मर्यादा येतातच, त्याची ब्रह्मपिशाच्य होतात. वामन पंडितांचं उदाहरण आहे की 14 वर्षापर्यंत ते आपल्या घरीच राहत होते, वाईजवळ, सातारच्या वाईजवळ. आणि त्यांचं वाङ्मय हे खूप सुंदर वाङ्मय गणलं जातं. समर्थ गाथा चरित्रातही त्याचा उल्लेख येतो. आणि जशी ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, तशी यांची यथार्थ दीपिका किंवा गुढार्थ दीपिका ही अशी उपलब्ध आहे. आणि ती त्यांनी ज्ञानप्रधान लिहिलेली आहे असं सांगतात. अत्यंत श्रेष्ठ पंडित होते, समर्थांच्या काळात होऊन गेले. आणि एक प्रसंग असा आहे तो की समर्थांनी चक्क त्यांच्या कानफटात ठेवून दिलेली असं सांगितलेलं. म्हणजे अशी हाताने नाही, तर समर्थ मारुती रूपाने प्रकट झाले आणि शेपटाने वाजवली अक्षरशः, असा उल्लेख आहे. तो चाफळला घडलेला प्रसंग आहे, आता आपण तो बघणार नाही. पण तर हे शिकले कसे, तर लहानपणी हा उंडारणारा मुलगा, जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो कवी भूषण जो होऊन गेला, त्याची अशीच कथा येते की तो कसा वाढ होता, कुणाड होता लहानपणी, आणि मग मीठ मिळवायची तरी लायकी आहे का, असं वहिनीने त्याला ऐकवल्यानंतर तो मुलगा पुढे काय झाला आणि महाराजांवरती केवढं मोठं त्यांनी काव्य लिहिलं हे आपण पुढे कधीतरी बघूया प्रसंग आला तर. पण असा हा उंडारणारा मुलगा बावटपणा करायचा, शिकायचं नाही, स्नान नाही, संध्या नाही. मग घरच्यांनी, वहिनींनी त्याचा अपमान केला. काही येत नाही तुला, आणि पोट भरण्या इतके पैसे सुद्धा तुला मिळवता येत नाही, काय अक्कल शिकवतो आम्हाला.
आणि हा घरातून निघाला रागावून. तो काशीला गेला. काशीला गेल्यावर तिथल्या लोकांना विचारायला लागला की मला इथे शिकायचं आहे. आता आपण जसं मुलांना परदेशात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला पाठवतो आणि आपल्याला ते फक्त अभिमानाने सांगण्यापुरतं असतं. प्रत्यक्षात त्याचा काय आणि कसा उपयोग झाला हा नंतरचा भाग झाला, त्याचं एक ग्लॅमर. पण असो, ठीक आहे, ज्याचं त्याचं हे प्रारब्ध. फक्त एक आहे की ते बहिर्मुखतेने न करता फक्त शिक्षणाकरता जावं असा एक सूक्ष्म विचार. बाकी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असो. तर असा हा काशीला गेला आणि विचारू लागला की मला कोणी शिकवेल का, मला कोणी शिकवेल का. आपला विश्वास बसणार नाही आत्ताच्या काळामध्ये, हे असं असतं का खरंच, हे असं आपल्याला वाटू शकतं. पण तसं घडलं. एका माणसाने सांगितलं, हा समोरचा वाडा जो आहे ना, त्या वाड्यात तू शिकायला जा. पण त्या वाड्याचा दरवाजा हा फक्त अमावस्येला उघडतो. आता हा मुलगा पेटला होता, मला फक्त शिकायचं आहे. त्याला काही कळलं नाही. तो नेमका पिशाच्यांचा वाडा होता आणि हा अमावस्येला गेला. ते रामसे बंधूतल्या सिनेमातल्या याच्याप्रमाणे तो दरवाजा कर असा तो उघडला. तर आतमध्ये एक उत्तम असे डोक्यावर पगडी घातलेले श्रेष्ठ पंडित होते. त्यांनी आधी वामन पंडिताला विचारलं की हा पत्ता तुला कोणी सांगितला. तो म्हणाला, समोर ते लोक बसले होते नदीकाठी, त्यांनी मला हा पत्ता सांगितला. आता त्या लोकांनी खरं तर याची गंमत करायला मुद्दामून हा पत्ता दिला होता. आणि हा म्हणाला, मला खूप मोठं व्हायचं आहे, मी शास्त्र वासना येथे घेऊन आलेलो आहे. ते गंभीर झाले, त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाले की शिकायचंय तुला, शिक, पण एक अट आहे की 12 वर्ष या घरातून तुला अजिबात बाहेर पडता येणार नाही. चालेल का तुला? तुझ्या जेवणा खाण्याची व्यवस्था होईल, त्या खोलीत, ज्या खोलीत राहशील त्या खोलीत तुला अन्न आणून ठेवलं जाईल आणि इथे बाजूला पुष्करणी आहे, तिथे तू स्नान करायचं, बाजूला व्यवस्था आहे आणि तिथे शौचाला जायचं. तर हे तुला करावं लागेल, जमेल का तुला? तो म्हणाला, चालेल, मला तरी कुठे काही बाहेर पडायचं तसं कारण नाहीये. आणि चक्क 12 वर्ष त्या पंडिताकडे सकाळी सूर्योदयापासून ते सूर्य माध्यान्ह डोक्यावरती येईपर्यंत तो शिकायचा. आणि उत्कृष्ट त्याचं असं तिथं शिक्षण झालं. छान शिकवलं त्यांनी, त्या पंडितांनी त्याला. त्याच्या अंगावर कपडे चांगले असायचे. पंडित म्हणजे सुंदरच रुबाबदार दिसायचे, डोक्यावर पगडी असायची, डोळे थोडे विचित्र वाटायचे. पण हा म्हटला, मला शिकायचंय. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पायावरती जे धोतर असायचं, त्यांचे पाय याला एकदाही दिसले नाहीत 12 वर्षात. दर अमावस्येला याच्यावरती जो एक याची खोली जिथं होती त्याच्यावरती एक दिवाणखाना होता वरच्या मजल्यावरती. थोड्या थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर आणि तिथे धाड 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 असं कुठलासा आवाज यायचा, पेंजणांचे आवाज यायचे, बरेच आवाज यायचे. याला वाटायचं जाऊन पाहावं. पण गुरुजींनी सांगितलं होतं खोलीतून बाहेर पडायचं नाही, असं त्याला सांगितलेलं होतं. तर एक दिवस, म्हणजे आता 10-11 वर्ष होऊन गेली, 12 वर्ष होऊन गेली. याला वाटलं बघू तरी काय नेमका दंग असतो वर, नाहीतरी आता 12 वर्ष संपतच आली आहेत, आपली उत्सुकता जी आहे ती पूर्ण करायची त्याला ती इच्छा झाली. आणि कसले ढोल ताशांचे आवाज येतात, मधूनच मंत्रांचे आवाज येतात, काय होतं. आणि म्हणून हळूहळू त्या अमावस्येला तो जिना चढून वर गेला आणि वाकून पाहिलं तर काय दिसलं दृश्य त्याला तिथे. तर तिथे सगळी पंडितांची पिशाच्च बसलेली होती, विद्वान लोकांची पिशाच्च तिथं बसलेली होती. डोक्यावर पगडी होती, कपाळाला भस्म होतं, कुंकुम तिलक होता, छान प्रकारची उपरणे, छान प्रकारची धोत्र, अगदी जरीकाठी अशी. पण सगळ्यांचे पाय जे होते ते असे उलटे होते. आपण कधीतरी भूतांच्या कथेत जसं ऐकलं असेल तेच हे. पण सगळ्यांचे पाय ते असे उलटे होते. आणि हे बघून तो तिथे बेशुद्ध पडला. पिशाच्यांची दर्शनं झाली, डोळे पण विचित्र होते. एक लक्षात घेऊ आपण की ज्ञानोबांनी आणि समर्थांनी सुद्धा आपल्या वाङ्मयात या पिशाच्य योनीचा उल्लेख केलेला आहे. आता आपल्याला त्याचा अनुभव नाही म्हणून ही सृष्टी नाही असं आपल्याला विचार करता येत नाही. आपल्याला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा झाला तर आपण जी भौतिक सृष्टी पाहतो, आपल्या डोळ्यांनी आपल्याला जी दिसते, आपल्या कानांनी आपल्याला जी ऐकू येते, यापेक्षा अभौतिक सृष्टीमध्ये देवतांची किंवा भूतांची, खेतांची,
आणि प्रेतांची वस्ती आहे त्याचा मला साक्षात्कार झाला तरच मी हे मान्य करील असा हट्ट आपण करू नये. आणि परवा मी एक छान वाक्य वाचलं. ते वाक्य असं होतं की ॲब्सेन्स ऑफ प्रूफ दिस इज नॉट प्रूफ ऑफ अब्सेन्स. म्हणजे आपला विचार नीट व्हावा इतकंच. म्हणून तर समर्थांनी सुद्धा म्हटलंय, भूते देवते तिथे विशेष सामर्थ्य, आणि बेशुद्ध होऊन पडला हा वामन पंडित तिथे. पंडित झाला होता, तेजस्वी झाला होता, महान झाला होता, आणि पहाटे जागा झाला तेव्हा तो खोलीत होता. त्याला उचलून आणलं होतं त्या गुरुजींनी, आणि घाबरला त्या पंडितांसमोर, गुरुजींसमोर. कारण हे पिशाच्च मला शिकवतंय 12 वर्ष. असं आहे की जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या अज्ञानात सुख असतं. तसं त्याचं झालं की कुठून ते बघायला गेलो, थरथरला. ते म्हणाले, घाबरू नकोस, पण चालता हो इथून म्हणाले. मी तुला सांगितलं होतं की इथे अजिबात येऊ नकोस, चालता हो इथून. आणि घाबरत त्यांना प्रश्न विचारला की पण गुरुजी तुमची ही अवस्था का झाली? तर त्याचं वर्णन त्यांनी केलंय. म्हणाले की अरे मी विद्वान झालो, या विद्वानतेचा टेंभा मिरवावा, ही जी शिकलेली वेदविद्या आहे तिचा टेंबा मिरवावा याचा अहंकार मला झाला. आणि विद्वत्ता आणि अहंकार हे जर का एकत्र आलं की त्या शास्त्राची वासना तयार होते, आणि अशा प्रकारे जो वागतो त्याचं पिशाच्च होतं. आता माझा उद्धार होणार आहे, कारण मी जे तुला शिकवलं आहे ते शिकवल्यानंतर माझ्या पापातून माझी निवृत्ती झाली, पण आता हा शाप जो आहे हा तुला ट्रान्सफर झाला. आता तुझं पिशाच्च होईल. पुढे तो महाराष्ट्रामध्ये आला, आळंदीला काही काळ राहिला ज्ञानोबांच्या जवळ, आणि समर्थांना भेटला. पुढे समर्थांनी त्याला पिशाच्च कसं होऊ नकोस हे सांगितलं, आणि समर्थांनी या विचारांचा मनाच्या श्लोकातही पुढे उल्लेख केलेला आहे. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. म्हणून ही एक वासनेच्या प्रकारांपैकी ही शास्त्र वासना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निश्चित शिकावं असं वाटावं, पण लौकिक शिक्षणानं मला आत्मज्ञान होणार नाही. आणि बहुधा ज्ञान निरूपण समाज जो आहे समर्थांचा, तो हे सांगतो. समर्थ म्हणतात, रागज्ञान ताळज्ञान पाषाण ज्ञान, रागज्ञान ताळज्ञान पाषाण ज्ञान, अमुक ज्ञान तमुक ज्ञान शब्द ज्ञान हे ज्ञान नव्हे. समर्थांची ओवी की जाणावे दुसऱ्यांच्या जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. त्याला मनकवडा म्हणतात ना, मनकवडी विद्या असते की तुमच्या मनात काय चाललंय हे मी आत्ता ओळखू शकतो. म्हणजे आता माझं बोलणं वेळेत संपेल की नाही असं मनात चाललेलं असेल, विशिष्ट जप केला किंवा त्या विद्या अवगत होऊ शकतात, आत्मज्ञान होणार नाही, ते सद्गुरूंकडनंच होईल यात कुठलीही शंका नाही. आणि हे समर्थ पुढे सांगतात. म्हणून शास्त्र वासना हा सुद्धा एक विशिष्ट मर्यादेच्या ही एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे नसावी असं समर्थ सांगतात. आणि विषय वासना ती तर नकोच नको. विषय वासना म्हणजे इंद्रिय पातळीवरती विषयांच्या भोगाने मी सुखी होईन अशी एक वासना, एक कामना, दुसरी वासना, आणि तिसरं रूप काय त्याचं काय असेल तर आशा. ही सुद्धा वासनाच आहे. आशा याची व्याख्या दिलेली आहे की इच्छा तृप्तीची शक्यता गृहीत धरणे याला आशा नावाची वासना म्हणतात. इच्छा तृप्तीची शक्यता गृहीत धरणे याला आशा असं म्हणतात. आशा नावाची वासना आहे ती. आणि इच्छा तृप्तीची शक्यता गृहीत धरणे, त्याच्याकडे गेल्यानंतर पायनॅपल शिरा मिळेल किंवा नाही केले, बटाटे वडे त्यांनी माझ्यासाठी, आता उद्या एकांनी मला बोलवलंय त्यांना मेसेज करतो माझ्यासाठी बटाटे वडेच करा. मला जेव्हा असे बटाटे वडे खावेसे वाटले की मी नक्की समजतो की आपल्या परमार्थाच्या अभ्यासाचा वडा झाला, म्हणजे आपण फसलो असा त्याचा अर्थ आहे. उद्धव गीतेमध्ये त्यांनी एक इथं वरदानंद भारतींनी त्यातलं एक वचन दिलेलं आहे की ते भगवंत सांगतात की एखादा पदार्थ जर का चांगला झाला असेल खाण्यापिण्याचा, तर जगातल्या कुठल्याही पदार्थाची स्तुती किंवा निंदा करू नये, नाहीतर त्याने सुद्धा वासनेचा सुप्त संस्कार होतो. मस्त झाली आहे भाजी असं स्वतःहून सांगू नये असं ते म्हणतात. त्याने विचारलं तरच सांगावं. इतका हा विचार सूक्ष्म आहे. खरं तर त्याने विचारू नये, कारण आपल्याला वाईट वाटू नये म्हणून समोरचं खरं बोलेल का. सत्यम वद प्रियम वद हे वचन आहेच ना. आणि खरोखर स्तुती करायची असेल तर आपण त्याचा विचार 18वा श्लोक, मना मानवाची नको कीर्ती तुरे,
या चरणाच्या वेळी ऐकलेलं आहे. असो, आपण हे का बोलतो, तर आज नाही उद्या, उद्या नाही परवा मला हे मिळेल अशी जी वासना आहे त्याला आशा म्हणतात. आणि जो आशा ठेवतो तो नेहमी निराश होतो, कायम फ्रस्ट्रेट होतात बघा माणसं. आता मध्यंतरी एक सर्वे घेतला गेला की कुठल्या देशातले लोक हे सर्वात जास्त आनंदी आहेत. ते काय 195 197 जे काही असे ते नोंद असलेले देश आहेत, त्यातला भारताचा नंबर हा 130वा होता. कारण भारतातले लोक हे एक्सपेक्टेशन्स खूप ठेवतात, मुलांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून, नोकरीतून, समाजाकडून, शासनाकडून, सरकारकडून खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतात. आणि आशा असते त्यांना की हा माझ्याशी असा वागेल, मला अमुक मिळेल, मला तमुक मिळेल. आणि जो आशा ठेवतो तो नेहमी निराश होतो, कायम वाईट वाटतं. आणि वासनेचं तिसरं स्वरूप हे आशा, आणि वासनेचं चौथं स्वरूप जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे स्पृहा. तर ही स्पृहा म्हणजे हे माझ्याजवळ असावं, स्पृहणीय म्हणतो ना आपण, म्हणजे माझी वासना तृप्त व्हावी असं मला वाटतं, त्याची एक समर्पकता सादर करणं हा स्पृहेमध्ये विचार असतो. स्पृहा याचा अर्थ हे मला आवश्यक आहेच, ही गोष्ट आवश्यक आहे, याला स्पृहा म्हणतात. साधी गोष्ट आहे. मला आता मनाच्या श्लोकांवरती जर का बोलायचं आहे आणि मला साधा चहा नको का बोलण्याआधी असं वाटणं, ही स्पृहा झाली. नाही चहा प्यायलो तर मी काय मरणार आहे का, किंवा मी बोलू शकणार नाही का. पण कायम ही स्पृहा आहे, ही समर्पकतेने ती गोष्ट आपल्याला हवी आहे, हवी आहे, हवी आहे असं आतूनच वाटायला लागतं. एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत विषयांची आवश्यकता नक्की आहे. पण समर्थ म्हणतात, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करीती, उभयता सारखे दिसती विषयन विषयी. म्हणजे समर्थ सांगतात ही स्पृहा कशी वाढते. आपलं एक फोनचं उदाहरण घ्या. सुरुवातीला जगामध्ये तो फोन आला, आपण आपल्या पिढीमध्ये की कॉमनली लँडलाईन आपण वापरला. मग तो लँडलाईन वापरल्यानंतर पुढे कॉर्डलेस फोन आला, पण नाही, मग त्याच्यात ते रेंजचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि मग नीट ऐकू येत नाही. मग पुढे मोबाईल आला, मोबाईल आपण वापरला की मला जर का काय मी वाचत असेल तर मी कशाला उठून जावं तो कॉर्डलेस फोन शोधायला किंवा लँडलाईन उचलायला. तर मग मोबाईल पाहिजे. मग मोबाईल म्हणजे म्हणून नुसता बटनांचा काय उपयोगाचा, ते वाईट दिसतं. 4 लोकांकडे इतका चांगला मोबाईल आणि मी बटनांचा मोबाईल वापरायचा. मग मोबाईलच्या बटनाच्या त्या मोबाईल नंतर मग आपण पुढे त्या डिजिटल वगैरे, मग 3 कॅमेरा, मग पुढे मग ऍपल तरी पाहिजेच ना, आता सगळ्यांकडे असतो, नवीन लॉन्च झालेला आहे मॉडेल. तर हळूहळू ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, हे असं आवश्यक आहे, आवश्यक आहे आणि आवश्यक आहे असं समर्पकतेने जेव्हा वाटायला लागतं, असं वासनेचं जे पुढचं स्वरूप आहे त्याला गोंडस नाव दिलेलं आहे, ते स्पृहा हे नाव दिलेलं आहे. कपड्यांचे जोड आपल्याकडे घरामध्ये अनेक असतात. अनेक घरातली वाक्य अशी असतात की नेसायला चांगली साडी नाही, आणि दुसरं वाक्य असलेल्या साड्या ठेवायला कपाट नाही. असतं असं बऱ्याच वेळा. संभ्रम होतो का, म्हणजे स्त्रियांचं सोडून द्या, पुरुषांचं सुद्धा तसंच असतं की आता काय करावं, कपड्याचे बोळे घरात पडलेले असतात. तर असो, एक माझा बोरिवलीचा मित्र आहे, त्यांनी आता ठाण्याला घर घेतलं आणि तो गमतीने म्हणत होता, गमतीने म्हणाला तो की खरंच किती लागतं. तो म्हणाला 3-4 वर्षापूर्वी माझ्या बायकोच्या वाढदिवसाला मी व्हॅक्युम क्लिनर घेतला. तो म्हणाला आणि लोकांनी तो काय म्हणे आम्ही 2-4 दिवसच वापरला. आणि आता बोरिवलीहून ठाण्याला जेव्हा हे सामान हलवलं त्यावेळी तो व्हॅक्युम क्लिनर हा माळ्यावरून काढला आणि झाडूने झाडला. म्हणजे घेतो आपण वस्तू ती आपल्याकडे असावी वगैरे म्हणून, पण त्याचा पूर्ण आपल्याला वापर नसतो. याचा अर्थ ती आपल्यासाठी ती वस्तू अनावश्यक ठरते. आणि ज्यांनी घरं शिफ्ट केली असतील त्यांना अनुभव असेल की आपण किती सामान काढतो, मग आपल्या लक्षात येतं की आपल्या हे घरात होतं, हे आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं. अशी आपली अवस्था होते. काय करू, आणि ते टाकायचे जीवावर येतं. पण तर असो, यामध्ये एक त्यांनी भागवतामध्ये एक श्लोक दिलेला आहे की याच्यात, आणि त्या श्लोकाचा अर्थ मी सांगतो, श्लोकाकडे न जाता अगदी संक्षिप्त याच्यात आपण तो बघूया. की ते म्हणतात की सगळ्या जगामधून ही झाडांची फळं ही संपली का, खाण्यापिण्याची अपेक्षा मनुष्य किती करतो, नद्या आटल्या का, काय माणसाला पाण्याकरता ही धावपळ करावी लागते, गुहा सगळ्या संपल्या का, मनुष्य किती घरादाराकरता धडपड करतो. हे सगळं जरी शक्य नसलं आपल्याला
तरी जंगलात गुहेत राहा, फळ खा, हे शक्य नाही आम्हाला. शुकदेवांसारखं करणं आपल्याला शक्य नाहीये, समर्थांसारखं शक्य नाहीये. समर्थ तर कायम घरामध्ये लंगोटीमध्येच राहिले, बाहेर पडले तर कफनी किंवा छाटी त्यांच्या अंगावरती असायची, अगदी साधी असायची ही ती. पण हे आम्हाला शक्य नाही. पण हे ऐकल्यावर थोडी तरी आपली स्पृहा कमी होईल असा आपण विचार करावा. म्हणून स्पृहा नावाची गोष्ट जी त्रास देते, ती गोष्ट ही समर्पकतेने आपल्याला ही गोष्ट हवी असं वाटणं, म्हणजे ती स्पृहा आहे. हल्ली ड्रेस कोड असतात कुठे कार्याला जाताना काय वगैरे, आणि ते तेवढ्या करता बाजारातून कधी कधी विकत, कलर कोड मुख्यतः बाजारातून ते विकत आणावे लागतात. आणि या इतक्या गोष्टी पाहिजेत 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 म्हणून आम्ही गोळा करतो. आणि त्या गोष्टी चित्तावरती वासनेचे खूप मोठे संस्कार आपल्या करून जातात, की एखादी गोष्ट भोगायची राहून गेली ना, तरी पुढचा जन्म आपला तेवढ्या करता होतो. म्हणून मना वासना चुकवी येर झारा असं ते म्हणतात. या श्लोकावरचा आणि स्पृहेवरचाच अजून काही विचार आपण पुढच्या सत्रात बघूया. आता इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 16. ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्राह्मणपणाची ये भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटलियांचे दैसे पोट न दुखे ना तरीचे इलिया नंतरे. न बुडिजे स्वप्नीचे नि महापुरे. तेवी माते पावले ते संसारे लिंपती ना. हे रवी जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायीयांचे धुरे. ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. जिये गावींचा पहारू दिवोवरी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी. वेळोनी पाती उठी एकासरी 14 जणांची. सहस्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. रात्रिर्युग सहस्रांतां ते हो रात्रविदो जनः. जे चौकडिया सहस्र जाये तै ठाये ठावो वेळूची होय. आणि तैसेची सहस्रे भरिये पाहे रात्री येथ. एवढे अहोरात्र जेथींचे तेने न लोटती जे भाग्याचे. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. येरा सुरगणाची नवाई विशेष सांगावी येथ काही. मुदला इंद्राची दशा पाही जे तिहाचे 14. परी ब्रह्मयाची आही 8 प्रहराते. आपुलिया डोळा देखते हाती गातया ते अहोरात्र विध म्हणिपे. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे. रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. त्रिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची ये प्रवेशी अभ्रेजिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. तैशी ब्रह्म दिनाची ये आदी. हे भूत सृष्टीची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा असरू होये आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही सहस्र मोटका पाहे आणि तैसे चिरते. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनींची होती अहोरात्रा माझी. कैसे थोरिवेचे मान पाहे पा. तो सृष्टी बीजाचा साठोपा. परी पुनरावृत्तीची आमापा शीगदाहला. हे रवी त्रैलोक्य हे धनुर्धरा. तिये गावींचा गा पसारा. तोहा दिनोदयी एकसरा मांडत असे. पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे. मणिपे जेथींचे तेथ सभावे साम्यासिये. जैसे वृक्षपण बिजासी आले की मेघ हे गगन जहाले. तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य मणिपे.
अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकींचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत, हे कुंतीपुत्रा. परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वतांचे शिखर जो सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावाच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. एक सहस्र युगे 4 युगांच्या सहस्र चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय, आणि एक सहस्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो. व पहा, त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे येथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात, ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र, त्याची दशा पहा की तो इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवसरात्रींना जाणणारे म्हणावे. ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्त नामक वस्तूमध्ये त्या वस्तू लीन होतात. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय. याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कोठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगाव्यास कारण काय, तर ब्रह्मदेवाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा, की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला टोक झाला. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाश रूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्याला साम्य असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारं भतो निर्गुणाचा. नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ.
आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. भगवद्गीतेचा अध्याय 8 आणि श्लोक 16, 17 आणि 18 आणि 19 हे सर्व आपण 3-4 श्लोक आता पाहिले. संयुक्तिक आहे हे 40 श्लोक जे आहे. गूढ तत्वज्ञान यात मांडलेलं आहे. जीवाची कर्माची गती यात सांगितलेली आहे आणि जीवाची कर्माची गती सांगितलेलीच आहे. प्रकृतीची पण कर्माची गती सांगितलेली असं म्हणायला हरकत नाही. आता प्रकृतीची आणि कर्माची, आता हे दोन शब्द जे आहे ते कदाचित नाही पटणार किंवा जमणार, पण व्यष्टी आणि समष्टी दोघांबद्दलचा उल्लेख यात आहे. दिवस आहे, रात्र आहे, जन्म आहे, मृत्यू, उत्पत्ती झाली, काही काळ राहिला आणि मृत्यू झाला, दृश्यामधनं अदृश्यात गेला, अदृश्यातनं परत दृश्यात आला, असं सर्व वर्णन याच्यामध्ये तुम्हाला परत परत मिळतं. आणि जसं मी सांगितलं की हे जीवाच्या लेवलला पण आहे, जगदीश्वराच्या लेवलला पण आहे आणि जगताच्या लेवलला पण आहे. हनुमानंदांचे काही स्टेटमेंट मला या ठिकाणी उद्धृत करावेसे वाटतात. ते महत्वाचे, ते ह्याचा सारांश पण आहे जे आज आपण बोलतो आहोत. त्यांनी असं म्हटलंय की जगत में रहकर दुखी होना इससे बढ़कर मूर्खता कोई नहीं, असं एक स्टेटमेंट आहे त्यांनी. परत सांग, जगत में रहकर दुखी होना इससे बढ़कर कोई मूर्खता नहीं है. जे जग इतकं परिवर्तनशील आहे, ज्या ठिकाणी उत्पत्ती आणि लय इतका परत परत चाललेला आहे, जे की ह्या श्लोकांमध्ये आलेला आहे, अशा जगामध्ये राहून, आणि ज्याचं नेचरच तसं आहे, प्रकृतीच तशी येते, येणारा आणि जाणारा, त्याच्याबद्दल आम्ही जे आहे ते दुःख करायचं म्हणजे आम्ही आध्यात्मिक आहो का हे विचारावं लागेल आपल्याला. दुसरं आणखीन स्टेटमेंट आहे त्यांचं कि जगत में रहकर जगत को सत्य मानना इससे बढ़कर अज्ञान कोई नहीं. आता हे सर्वांना माहिती आहे, नवीन नाहीये. मग उद्धरण का केलं जर नवीन नाहीये तर? त्याचं कारण असं, उद्धरण करण्याचं कारण हे आहे की हे असे काही परमार्थाचे टप्पे आहे, परमार्थाचे हे असे काही सिद्धांत आहे, ह्या सिद्धांताशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आम्हाला इकडनं तिकडनं होऊन पुढे जावं असं वाटतं, या आडमार्गाने त्या आडमार्गाने, सिद्धांताच्या आजूबाजूने. सिद्धांताला आम्ही जे आहे ते कवटाळून बसून पुढे नाही जात, सिद्धांताला थोडस मागे इकडे तिकडे ठेवून पुढे जातो. म्हणून ते वाचायची अशी इच्छा झाली या ठिकाणी सांगायची की त्याशिवाय गत्यंतर नाहीये कि जगत में रहकर सत्य मानना इससे बढ़कर अज्ञान कोई नहीं. आणि एक स्टेटमेंट आणखीन त्यांचं आहे कि अपने स्वरूप की तरफ ध्यान न देना इससे बढ़कर भूल कोई नहीं जीवन में. जगामध्ये येऊन जर आम्ही म्हणतो मी अरे माझी चूक झाली, माझं हे झालं, माझं ते झालं, चूक होऊन गेली वगैरे, असं काहीतरी आपल्याला मनाला कधीतरी वाटतं, बोलतो पण आम्ही कधी. पण त्यांनी अध्यात्माचं काय सौंदर्य आहे पहा, की त्यांनी आठवण करून दिली की सर्वात मोठी जर आमची काही चूक असेल, भूक असेल, ती कशा प्रकारची, तर म्हणजे ती जे आहे ते आम्ही आपल्या स्वरूपाचा विचार न करणं, स्वरूपाचा विचार न करणं ही सर्वात मोठी चूक. हे सर्व कसे वाक्य आहेत, हे सर्व वाक्य जे आहे आपल्याला आजच्या श्लोकांमध्ये अशाच प्रकारची काहीतरी आठवण देतात. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना मापुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, हा 16वा श्लोक या ठिकाणी आहे आपल्या. आ ब्रह्मभुवना लोका, ब्रह्म शब्दाचा या ठिकाणी जे आहे ते अर्थ केलेला आहे की आपण ज्याला ब्रह्मदेव म्हणतो, त्या ब्रह्मदेवाची जी सृष्टी आहे, त्या ब्रह्मदेवाची जी उत्पत्ती आहे, त्या ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे, त्या ब्रह्मदेवाचा जो लय आहे, त्याच्याबद्दलचं सर्व वर्णन ज्या ठिकाणी येतं, त्या ब्रह्मभुवनाचा या ठिकाणी जो आहे तो आपल्याला उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. ब्रह्मभुवन म्हणजे या ठिकाणी जे आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, ते ब्रह्मसत्यम वाला ब्रह्म हे नाही, जे निरंतर आहेच आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तशा प्रकारच्या या ठिकाणी उल्लेख नसून आ ब्रह्मभुवना लोका
म्हणजे ब्रह्मशब्द हा जो आहे तो आपल्या ब्रह्माजी करता या ठिकाणी आलेला आहे. त्याला त्यांनी ब्रह्मभुवन पण म्हणतात, त्याला ब्रह्मलोक पण म्हणतात, त्याला सत्यलोक पण म्हणतात. शास्त्रात सप्तलोकांची कल्पना आहे. शास्त्रामध्ये जे आहे ते 7 ऊर्ध्वलोक आहे. ओम भूर भुव स्वा मा जना तपा सत्यम असे सप्तलोक दाखवलेले आहे शास्त्रामध्ये. मग यातील सर्वात ऊर्ध्वलोक कोणता तर म्हणे ब्रह्मलोक. सर्वात उंच कोणता तर म्हणे ब्रह्मलोक. मग असं उंच वगैरे का दाखवलं गेलं म्हणजे ज्याची कर्माची गती मी सांगितली, सुरुवातीलाच सांगितलं की कर्माची गती याच्यात दाखवलेली आहे की ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्या लेवलला जो आहे त्या उंचीला तो जाईल आणि त्याप्रमाणे तो सुख भोगेल, असं आपल्या शास्त्राचा जो आहे तो सिद्धांत आहे. तर सर्वात चांगलं जर काम कोणी केलं असेल, सर्वात जास्त चांगलं काम जर कोणी केलं असेल तर तो कुठे पोहोचेल तर म्हणे तो ब्रह्मभुवनाला पोहोचेल, ब्रह्मलोकाला पोहोचेल, सर्वात वरच्या लेवलला पोहोचेल, असं त्यांनी सांगितलं. मग या ब्रह्मभुवनाचं आणखीन काही विशेषता आहे का तर म्हणे हो, विशेषता आहे. या लोकांनी सकाम आणि निष्काम, ज्यांनी सकाम कार्य केलेले आहे, खूप उत्तम कार्य केलेले आहे, ते सुद्धा जे आहे ते ब्रह्मलोकापर्यंत पोचतील, ह्या ब्रह्मभुवनापर्यंत पोचतील. पण ते कसे, ते सकाम आहे, ते विषयाच्या आतमध्ये, ते काळाच्या आतमध्ये सर्व कामं जी आहेत ती. आणि मग त्याच्यामुळे काय होईल की त्यांचे ते सकाम कामं असल्यामुळे जे आहे ते क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, त्यांचं जेव्हा ते पुण्य संपेल तेव्हा त्यांना परत जे आहे ते सृष्टीवर यावं लागेल, परत जन्म घ्यावा लागेल आणि परत पुढचं आयुष्य जे आहे घ्यावं लागेल. ते हे ब्रह्मभुवन जे आहे ते असं नाही की एकदा तुम्ही पोचला सकाम कर्म करून बरं तर तुम्ही जे आहे तिथेच राहाल असं नाहीये. पण निष्काम कर्म केलं तर काय होईल, तुम्ही निष्काम कर्म जर केलं तर त्याच्यामध्ये मग तुम्ही तिथे पोचाल, तिकडे तुम्ही वापस नाही येणार म्हणे. मग काय होईल त्याचं तर म्हणे ते असं होईल त्याचं की म्हणजे जोपर्यंत ब्रह्माची त्या ठिकाणी जे आहे ते दृश्य अवस्था आहे ब्रह्मदेवाची, तोपर्यंत तुम्ही तिथे राहाल. आणि जेव्हा ब्रह्माचा लय होईल तर त्याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा जे आहे ते मुक्ती मिळेल, ज्याला ते क्रममुक्ती असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी सद्यमुक्ती म्हणजे जिवंत असतानाच याची देही ह्याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा, ही सद्यमुक्ती. कर्ममुक्ती काय की तुम्ही चांगलं कार्य केलं, निष्काम कर्म केलं, काहीही इच्छा ठेवली नाही आणि तुम्ही ब्रह्मलोकात पोहोचला. मग तिकडनं काय होईल की जेव्हा ब्रह्माचं त्या ठिकाणी जेव्हा लय होईल त्यावेळेस जे आहे ते तुमचंही जे आहे ते तुम्हाला मुक्ती मिळेल, असं एक वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की थोडं गुढ आहे आणि थोडंसं आपल्याला फक्त पाहून घ्यायचंय, समजून घ्यायचंय, एवढंच काय ते की काय म्हणतात ते म्हणून. दुसरं आणखीन त्यांनी त्या ठिकाणी असं विवेचन केलं रामसुखदास महाराजांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये की जर ब्रह्माचं जर त्यांना दर्शन होतं तर म्हणे मग त्यांना मुक्ती का होत नाही, ते वापस का येतात, असंही एक त्या ठिकाणी वर्णन आहे. त्यामुळे काय दर्शनाने जे आहे ते त्यांना मुक्ती मिळत नाही, ब्रह्माच्या दर्शनाने. कारक पुरुष आहे ब्रह्म, तर त्यांनी म्हटलं की नाही, त्या ठिकाणी जे आहे तो अपवाद आहे, ते तसं होत नाही, त्यांच्या दर्शनाने जे आहे यांना मुक्ती मिळत नाही. कारण असं जर म्हटलं तर यम सुद्धा कारक पुरुष आहे, मग नरकामध्ये जर यमाचं दर्शन झालं तर त्यांना मुक्ती मिळेल का म्हणे नाही मिळणार त्यांना. म्हणून कारक पुरुष जरी असेल तरी पण फक्त दर्शनाने त्यांची मुक्ती होते असं काही नाहीये त्या ठिकाणी. म्हणून काय आहे की म्हणे ब्रह्मलोकामध्ये ह्या लोकांमध्ये जरी तुम्ही पोहोचला आणि तुमचं कार्य जे आहे ते जे काही चांगलं कार्य तुमचं आहे ते पूर्ण झालं, ते पुण्य तुम्ही भोगलं की मग जे आहे ते काय होईल, म्हणजे तुम्ही जे आहे ते परत वापस त्या ठिकाणी या. म्हणजे पुनरावर्तनो अर्जुना, म्हणजे आता या ठिकाणी जे आहे ते ब्रह्मलोकाचं आपण वर्णन पाहतोय. आ ब्रह्मभुवना लोक हे पाहिलं आणि पुनरावर्तनो अर्जुना, ते पुनरावर्तन म्हणजे परत तुम्ही वापस याल असं. तर आ ब्रह्मभुवना लोकामध्ये आणखीन त्यांनी काय सांगितलंय त्याचं एक थोडस वर्णन आहे अजून, की म्हणजे ते ब्रह्मलोक आहे श्रेष्ठ आहे. आता श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठत्व कसं सांगायचा प्रयत्न केला शास्त्राने, तर म्हणजे एक पृथ्वीवर राजा आहे, सार्वभौम राजा आहे पृथ्वीवर. मग त्याला असं समजलं जातं की म्हणजे जे आहे ते मृत्यू लोकाचं पूर्ण सुख त्या राजाला मिळतं, असं एक आपलं जे आहे ते समज आहे. तर जो चक्रवर्ती राजा आहे त्याला पृथ्वीवरचं राज्य सर्व आहे, त्याला पूर्ण सुख आहे. मग त्या सुखापेक्षा एखाद्याने जर चांगलं कार्य केलं आणि देवता समान तो झाला
तर त्याला ते म्हणतात की म्हणे मर्त्य देवता, म्हणजे मृत्यू लोकांमध्ये राहून त्यांनी इतकं चांगलं काम केलं की त्याला मर्त्य देवताचा दर्जा मिळाला आणि 100 पट त्याचं जे आहे ते काय झालं तर म्हणे त्या राजापेक्षा 100 पट जास्त ह्याला जे आहे ते सुख मिळेल ब्रह्मलोकात. त्याच्यापुढे त्याने आणखीन सांगितलं की मर्त्य देवता त्याला म्हणतात, त्याच्यानंतर अजान देवता म्हणून म्हणतात. तर अजान देवता म्हणजे काय, म्हणे अजान देवता म्हणजे आणखीन त्यांनी जास्त चांगलं कार्य केलं, त्यांना 100 पट आणखीन जास्त सुख मिळेल. अजान देवतेचा अर्थ त्यांनी असं सांगितला की कल्पाच्या सुरुवातीपासून घेऊन कल्पाच्या शेवटपर्यंत ते ब्रह्मलोकात राहतात, म्हणून त्यांनी अजान देवता म्हटलंय. आणि त्या ठिकाणी जे आहे ते 100 पट जास्त त्या ठिकाणी त्यांना सुख मिळेल असं म्हटलेलं आहे. नंतर जे आहे ते इंद्रांचं हे आहे, म्हणजे इंद्र जो आहे त्याचं आणखीन 100 पट जास्त सुख मिळेल असा तो इंद्रदेव, ती त्याची आणखीन पुढची पायरी. आणि त्याच्यानंतर आणखीन जे आहे ते 100 पट ब्रह्मलोकाचं सुख त्या ठिकाणी जास्त मिळेल. तर ते कोणतं तर म्हणे ते अनंत पटीने मिळतं असं म्हणूया, बल्कि 100 पट तरी कशाला, की जे महात्म्य आहे, जे साधू पुरुष आहे, संत पुरुष आहे, जे जीवनमुक्त असे आहे, त्यांना त्यांचं सुख कसं आहे तर म्हणजे सर्वांपेक्षा त्यांचं सुख जे आहे ते जास्त आहे. अशा प्रकारचं जे आहे ते ब्रह्मलोकाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. तर आब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो जुना. तर पुनरावर्तिनो जुना म्हणजे आता आपण समजलो की म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पण ज्याला म्हणतो की परत जे आहे ते काय तर म्हणजे जे आहे ते परत तुम्हाला त्या ठिकाणी परत जन्म घ्यावा लागेल. तुमचं जसं कार्य पूर्ण झालं, म्हणजे ते पुण्य पूर्ण झालं की मग तुम्हाला काय होईल तर म्हणे यू विल हॅव टू कम बॅक विथ दॅट. आणि मापुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, म्हणजे माम उपेत्य तू कौंतेय, म्हणजे ज्यांनी मला प्राप्त झाल्यावर, माझी प्राप्ती झाल्यावर, भगवंताची प्राप्ती झाल्यावर, म्हणजे माझं दर्शन ज्यांना झालेलं आहे, माझ्या स्वरूपाचा बोध ज्यांना झालेला आहे, ज्यांना माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश मिळालेला आहे, तर त्यांना पुनर्जन्म नाहीये. माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म, तर पुनर्जन्म कुणाला नाहीये. तर म्हणजे जे आहे ते अशा लोकांना आहे की ज्यांनी भगवंत स्वरूपाला जे आहे ते मिळालेले आहे. स्वस्वरूपी राहणे हाची धर्म, म्हणजे ज्यांना स्वस्वरूप मिळालेलं आहे, म्हणजे असे भक्त, त्यांना जे काय आहे तर म्हणजे त्यांना जे आहे ते परत त्यांना पुनर्जन्म होत नाही, कारण भगवंत कालातीत आहे. आणि ब्रह्मालिकाचं कसं आहे की सर्व लोक कालाने मर्यादित आहे, ब्रह्मलोक कालाने मर्यादित आहे. ब्रह्मलोक हा अनित्य आहे, कारण त्याचीही उत्पत्ती होते आणि लय होते त्या ब्रह्मलोकाची. तसं ते ब्रह्मभुवना लोक आहे. तर असं अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी फरक केलेला आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे आपण परमेश्वराला नेहमीच अशी प्रार्थना करायची की बाबा कसंही करून विषयभोगापासून माझी निवृत्ती कर. मनुष्याणाम सहस्रेषु यत्किच्छति सिद्ध आहे, म्हणजे असं की एखादा जर असेल मनुष्य, तो ह्याला प्राप्त होतो, तर हा जो एखादा प्राप्त होतो तसं जे आहे ते आमची प्रार्थना देवाशी काय आहे तर म्हणे नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. समर्थाने सुद्धा जे आहे ते अनुदेवंत आपे तापलो रामराया अशीच प्रार्थना केली. तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात. त्या ह्याही ठिकाणी त्यांनी हेच म्हटलं की जे आहे ते कसेही करून जे आहे ते मला तू तार या ठिकाणी मयावेशित चेतसाम मपी अवेशित, म्हणजे जे आहे ते कसंही करून जे आहे ते काय करायचं तर म्हणजे कसंही करून जे आहे ते लवकरच मला तर माझा उद्धार कर, असं सर्वाचा आशय एकच आहे या ठिकाणी. आशय काय आहे तर म्हणजे जे आहे ते कसंही करून माझा उद्धार कर, कारण की माप बोलते माप उपेत्य तू कमतेय, हे जर आहे पुनर्जन्म न विद्यते, तर भगवंताला दोनच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ते म्हणतात काय, दोन गोष्टी येतात, एक स्वतः प्रयत्न करायचा आणि भगवंताला प्रार्थना करायची तू कसंही करून कृपा कर. म्हणजे एकीकडे कृपा कर ही प्रार्थना सतत चालायची आणि एकीकडे जे आहे ते प्रयत्न सतत करत राहायचा. असं जर असेल तर मग मौनान जन्मनान म्हणते ज्ञानवान मान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ आहे. तेव्हाच होईल जेव्हा की जे आहे ते पुनर्जन्म होणार नाही. पुष्कळ जन्मानंतर जे आहे ते काय होईल तर म्हणजे आम्हाला हे मिळेल. आता मनुष्य जन्म आपल्याला आलेला आहे, माहित नाही पाठीमागं काय होतं, माहित नाही पुढचं काय आहे. आपल्याला एवढंच करायचं या ठिकाणी, काय करायचं म्हणजे पुनर्जन्म न विद्यते, म्हणजे या ठिकाणी जो आहे तो कसंही करून आम्ही आमचा पुनर्जन्म या ठिकाणी होऊ नये, म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावी, हे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी. आणि पुढे जे म्हणतात की सहस्त्र युगपर्यंत
अहम येत ब्रह्मण विदू रात्रीम युग सहस्त्रांताम ते अहोरात्र विद जना. आता आपण ह्या श्लोकामध्ये जाण्याच्या पूर्वी आपण हे पाहून घेऊ की ज्ञानेश्वर महाराजांनी याला कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आहे ते म्हणतात की एरवी ब्रह्मपणाची ये भरसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे परी निवट्ट लियाचे जैसे पोट न दुखे. आता ते म्हणतात की अशा ब्रह्मभुवनामध्ये ज्याचं आत्ता आपण वर्णन केलेलं आहे तिथे गेल्यावर की जन्मफळाचे फेरे चुकत नाही असं नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते जन्मफळ मरण जे आहे ते होतच. परी निवडलियाचे जैसे पोट न दुखे. पण पुढे त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचं जसं पोट दुखत नाही, मनुष्य जर जिवंत असेल तर पोट दुखेल, पोट दुखत असेल तर जो आहे तो चिल्लवेल, पण तुझं एकदा मेला की मग तुझं पोट दुखणं जे आहे ते मग त्याला काही मतलब नाही त्याच्याशी. ते अर्थ काय ह्या गोष्टीचा सर्व या ठिकाणी जे सांगितलंय त्यांनी हे सांगितलंय की ब्रह्म लोकाला जरी तुम्ही गेला तरी ते बरोबर नाहीये. पोट दुखायचं तुमचं राहील, परत तुम्हाला यावं लागेल वापस आणि परत तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. पण भगवंतालाच तुम्हाला तुम्ही जर पोचला माम उपेत्य तो कौंतेय पुनर्जन्म, भगवंताशी तुमचं एकरूपता झाली तरच जे आहे जसं मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही तशाच प्रकारचा हा जीवपणा जाईल आणि शिवपणा त्या ठिकाणी राहील, हे त्यांना या ठिकाणी सांगायचं. आणि आपण आत्ताच बोलून चुकलो की ह्याच्यामध्ये जे आहे ते ब्रह्म शब्द जो आहे तो ब्रह्मदेवाचा वाचक आहे असे या ठिकाणी लिहिलंय त्यांनी. आपण हे सर्व बोलून चुकलो या ठिकाणी. नातरी चैर्यानंतर न बुडीजे स्वप्नी चेनी महापुरे तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. आता एखादं स्वप्न पडलं, वाईट स्वप्न पडलं, चांगलं पडलं, पण जेव्हा आपण ते स्वप्न मोडलं जातं त्याच्यानंतर त्याचं किती महत्व असतं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मग काही आपण काही एखादा बुडत असेल त्याच्यामध्ये न बुडीजे स्वप्नी चेनी महापुरे, बुडत असेल एखादा महापुरामध्ये पण स्वप्न जर तुटलं तर मग काय झालं तर म्हणजे काहीच नाही मग त्या ठिकाणी ते आहे. तर तसंच जागा होऊन जसं स्वप्नाचं भय आमचं नाहीशे होतं त्याचप्रमाणे जे आहे ते भगवान म्हणतात की जो योगी माझ्या स्वरूपास प्राप्त होतो त्याला परत जन्म मरण नाही. म्हणजे शेवटी काय की पुन्हा जन्ममरणू रूपी संसारात तो लिप्त होणार नाही. कारण लिंपतची ना लिहिलंय त्यात. म्हणजे एकदा जर आपलं स्वप्न तुटलं, एकदा जर आपल्याला जागृती झाली, एकदा स्वरूपाचा बोध झाला तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. ते जे आहे ते परत त्या संसाराला चिपकत नाही. कारण संसाराचं कारण जी जीवदशा आहे ती जीवदशा त्या ठिकाणी राहत नाही, ती शिवदशाच होऊन जाते. मग संसाराला चिपकणं कसं होईल. एखाद्या पानावर समजा जे आहे ते असे आहे मरकरीचे काही ड्रॉप्स आहे तर त्या मरकरीचे ड्रॉप्स त्या पानाला किती चिपकतात, त्यामुळे नाही चिपकणार काही. ते वेगळंच असतं ते दोन्ही वेगळं असतं. तसंच हे या ठिकाणी इथे असून त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला चिपकणार नाही, लिंपत नाही, अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी आहे. किंवा पाण्याचा दव जरी असेल आणि पाण्याचा दव जो आहे तो पानावर आहे तो निघून गेला तिकडनं, तर तसंच त्याचे सुद्धा जे त्या महात्म्याचे जे कामक्रोध आहे ते सुद्धा पाण्याच्या दवासारखे पानावर आहे, त्या जीवनाच्या पानावर आहे. जसं ते पाणी निघून जातं किंवा जसं तो मरकरी निघून जातो तसंच हे कामक्रोधाचे सुद्धा जे आहे ते हे जे दिसतात आपल्याला की अरे त्यांनी तो क्रोध केला म्हणून, पण ते तसं नाहीये. ते ड्रॉप्स जे आहे ते जसे पानावर न खाली जातात तसं ते सुद्धा जे आहे ते त्याला न लिंपताची ते संसारामध्ये राहतात, अंतःकरणामध्ये राहतात असं त्याला सांगायचं या ठिकाणी. एरवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायी याचे धुरे ब्रह्मभुवन गा चौरे लोकाचाळाचे. आज त्यांनी या ठिकाणी जे आहे ते वर्णन केलेलं आहे. कशाचं वर्णन केलंय म्हणजे जे आहे ते हे जे शिखर आहे म्हणजे हे जे भुवन आहे, हे लोक जे आहे ब्रह्मलोकाचं जे आहे ते वर्णन वगैरे केलंय की स्वर्गादी लोकरूपी पर्वताचं शिखर जो सत्यलोक, जो ब्रह्मलोक, त्या ब्रह्मलोकाचं वर्णन जे आहे ते अशा प्रकारे केलंय. म्हणजे असं म्हणतात की ते म्हणजे तो जगदाकाराचा शिरोभाग आहे असं म्हटलंय, ते अग्रभागी आहे असे ब्रह्मभुवन. म्हणजे ब्रह्मदेवाच्या राहण्याचा सत्यलोक सर्वात उंच आहे असं त्यांना सांगायचं त्या ठिकाणी. ते सत्यलोक नुसतंच सत्यलोक उंच आहे असं नाही, तर सत्यलोक रूपी पर्वत त्याचं शिखर आहे आणि त्यांचं श्रेष्ठत्व दाखवलंय. त्या भुवनाचं श्रेष्ठ दाखवलंय, लोकाचं श्रेष्ठ दाखवलंय आणि ब्रह्माचंही श्रेष्ठ दाखवलंय. जे गावीचा पहार दिवोवरी एका अमरेंद्राचे आहे
शेष न धरी मिळवणी पांती उठी एक सरी 14 जणांची. म्हणजे ज्या गावीच्या दिवसाच्या प्रहाराला ते म्हणतात की एका दिवसामध्ये काय होतं म्हणजे जे आहे ते 14 इंद्रिय जे आहे ते त्यावेळेस ते उत्पन्न होतात आणि परत लय होतो त्यांचा. 14 जणांची पंगत उठते म्हणजे 14 इंद्रिय होऊन जातात. एवढं मोठं ते दिवस आहे त्यांचा, हे सांगायचं तात्पर्य त्या ठिकाणी. या सत्य लोकांचे श्रेष्ठत्व आणखीन एक कारणामुळे आहे की सत्य लोकांचे आयुष्य इतके मोठे आहे की एका प्रहार दिवसामध्ये जे आहे ते इंद्रांचंही आयुष्य टिकत नाही. 14 होऊन जातात. एवढं मोठं ते म्हणजे एवढं मोठं श्रेष्ठ आहे असं त्यांना सांगायचं. श्रेष्ठत्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढचा श्लोक आहे की सहस्त्र युगपर्यंत. आता हा भगवद्गीतेचा जो श्लोक आहे पुढचा जो मी आता बोललो की सहस्त्र युगपर्यंत अहयत ब्रह्मण विदू रात्रीम युग सहस्त्रांता ते अहोरात्र विद जना. म्हणजे जो ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे सहस्त्र युगपर्यंत. सहस्त्र युगपर्यंत म्हणजे काय, म्हणजे जे आहे ते 1000 चौकडी युगापर्यंत कालावधी असणारा. आता 1000 चौकडी युगापर्यंत कालावधी असणारा त्याचा अर्थ काय झाला, त्यांचा अर्थ असा झाला या ठिकाणी की मृत्यू लोकाचे 4 डिव्हिजन आहे, 4 युग आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हे सर्व मिळून असं म्हणतात की हे चारही जर आपण मिळवले तर म्हणजे 44,20,000 अशी त्याची गणना आहे. एवढं लांब ते आहे. आता हे वेगवेगळे गणना वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळतील, त्यांनी दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. आपल्याला त्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाहीये. पण हे 4 जर मिळून एवढं लांब जर हे आहे, काळ आहे 44 लाखाचा, तर मग एक चतुर्युगी म्हणजे काय, एक चतुर्युगी म्हणजे हे 4ही युगांना मिळून 44 लाख प्लस असं म्हणूया आपण त्याला. एवढा मोठा काळ, असा असा एक काळ झाला हा. असे 1000 काळ, चतुर्युगी म्हणजे हे 4 युग मिळून एक आणि अशा 1000, असा तो ब्रह्मदेवाचा एक दिवस. मग असा ब्रह्मदेवाचा पूर्ण एक दिवस झाल्यानंतर काय होईल की दिवसानंतर रात्र येते आपली, आता आपल्याला माहितीच आहे. मग याचा अर्थ हा झाला की ब्रह्मदेवाची त्यावेळेस मग रात्री 1000 चौकडी अशी झाल्यानंतर 4 युगांची, मग ती रात्र सुद्धा म्हणजे तेवढीच असेल जेवढा दिवस होता तेवढा. म्हणजे परत एक दिवस आणि एक रात्र ब्रह्मदेवाचा किती झाला हे आता आपल्याला समजलं. मग हे काय तर म्हणे हे असं एक दिवस एक रात्र असं करता करता त्यांचे 100 वर्ष जर झाले त्या ब्रह्मदेवाचे, तर ते म्हणे त्यांचं आयुष्य आहे. अशा प्रकारचं वर्णन शास्त्रामध्ये आहे, विष्णू पुराणामध्ये आहे, इतर पुराणांमध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, असं त्याचा उल्लेख केला या ठिकाणी. हे आयुष्य काय आहे की म्हणे हे आयुष्य ब्रह्मदेवाचं संपलं की ते भगवंतात लीन होतात व त्यांच्याबरोबर प्रकृती पण लीन होते. म्हणजे एक झाला रोजचा प्रलय आणि एक झाला महाप्रलय. तसंच एक झाला सर्ग म्हणजे उत्पत्ती आणि दुसरा झाला महासर्ग म्हणजे जे आहे ते महाउत्पत्ती. तर जसं रोजचं जे आहे त्याला त्यांनी प्रलय आणि सर्ग म्हटलं आणि जे 100 वर्षांनी त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर होतं त्याला त्यांनी महासर्ग आणि महाप्रलय म्हटलं. तर किती मोठं आयुष्य आहे ते काळाच्या अवधीत येतं. म्हणजे काय आहे की ह्या ठिकाणी आता हे सर्व सांगायचं तात्पर्य आपल्याला काय आहे, अध्यात्मामध्ये आपण काय घ्यायचं, तर त्यांनी सांगितलं अरे एवढं मोठा काळ, एवढं मोठं सर्व हे, मग आम्ही कुठे, आम्ही किती आहोत. तर काळाचं जर आम्ही एवढी गणना अशा प्रकारे पाहत राहिली तर आम्हाला असं नाही वाटत की आम्ही किती लहान आहोत म्हणून. म्हणजे अहंकार आमचा कुठेतरी खाली जातो की नाही जात हे सर्व पाहून की अरे हे तर खूप मोठं आहे. तो अहंकार कमी करण्याकरता हे वाचा, हे पाहून घ्या, हे समजून घ्या, असाही एक उद्देश त्या ठिकाणी आहे. म्हणजे एवढं मोठं आयुष्य आहे, एवढे मोठे भोग आहे त्या ठिकाणी. भोग जे आहे ते कसे संयोगजन्य भोग आहे. म्हणजे काय, आता एवढं मोठं आयुष्य आणि त्याच्यामध्ये तुम्ही भोग भोगाल आणि त्या भोगामध्ये जे आहे ते कोणत्याही भोगाचा अर्थ हा होतो की 2चा संयोग झाला त्याला भोग म्हणतात. मग संयोगजन्य जो आहे तो भोग तुम्ही घ्याल आणि संयोगजन्य भोग काय असतो तर म्हणजे तो नेहमीच दुःखाला कारण असतो. मग म्हणजे तुम्ही नेहमी दुःखामध्ये जे आहे ते तुम्हाला दुःख मिळायचं जे आहे ते जास्तीत जास्त चान्स आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं वर्णन आहे बरं या ठिकाणी. म्हणजे येही संस्पर्जा भोगा दुःखा योनम एवतो, असं त्यांनी एक 5व्या अध्यायाचा 22व्या श्लोकाचं उदाहरण दिलंय या ठिकाणी की जे हा सर्व याच्यामध्ये काय होईल तर म्हणजे हा जो संस्पर्श होईल, हा जो स्पर्श होईल याच्यामुळे भोग होईल आणि भोगामुळे काय होईल त्यामुळे तुम्हाला दुःख होईल असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असं म्हणतात की जे चौकडिया सहस्त्र जाय
आता या ठिकाणी खूप जास्त त्यांनी विवरण कोणीही केलेलं नाहीये. धोंड महाराजांनी पण केलेलं नाहीये. मी इतरही पाहिले, आपल्या डॉक्टर काकांचंही मी हे पाहिलं, ज्ञानेश्वरी त्यांनीही विशेष त्याचं उहापोह केलेला नाहीये. त्याच्यानंतर दांडेकर महाराजांनी त्यांनी पण केलेलं नाही त्याच्यामध्ये. तर इतर आणि बेलसरे श्रीगुरु बेलसरांनी पण केलेलं नाही. पण श्रीगुरु बेलसरांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तत्वज्ञान मांडलेलं आहे. वेगवेगळे जे आहेत त्यांनी आपले नेहमीप्रमाणे जे आहे ते उदाहरणं देऊन प्रयत्न केला आहे तत्वज्ञानाला आपल्याला सदृढ करण्याकरता. पण खरं पाहायला गेलं तर आपण जर स्टिक राहिलो तुमच्या ओव्यांशी, तर मग त्याच्यामध्ये जास्त असं अर्थ त्यांनी दिलेला नाहीये. जे चौकडिया सहस्त्र जाये ते ठाये ठावो वेळची होय, आणि तैसेची सहस्त्रवर्ये पाहे रात्री जेथो, एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीय चिरंजीव. 156 ते 159 ओव्या या 4 दिलेल्या आहे. आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस, जेव्हा 4 युगांच्या 4000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो असं त्यांनी म्हटलं. आत्ताच आपण पाहिलंय सर्व. तर ज्या ठाईचा दिवस आणि रात्र एवढं मोठी, त्या दिवसाने जे मरत नाही, जे भाग्यवान हे दिवस पाहतात त्यांना स्वर्गातलं चिरंजीव लोक असं म्हणतात, असं म्हटलंय. मग देवांचं विशेष आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण देवांचा राजा जो मुख्य इंद्र आहे त्याचीच दशा अशी आहे की तो स्वतःच एका दिवसात 14 होतात. आपण पाहून चुकलं हे सर्व. तर ब्रह्मदेवाच्या 8 प्रहरांना जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला एका रात्रीस जाणणारे आहेत असे म्हणतात. ओव्यांचा अर्थ काय आहे? ओव्यांचा अर्थ जो आहे तो एवढंच आहे की म्हणजे खूप मोठा हा काळ आहे. काही हिरण्यगर्भोपासक असे असतात, तेही ब्रह्मदेवाबरोबर राहतात. त्यांना तितका काळ तिथे मृत्यू नसतो. ते चिरंजीव सारखेच असतात त्या ठिकाणी. त्यांच्या पुढेही स्वर्गलोकही येतो जातो आणि ते ब्रह्मलोकात राहणारे ते स्वर्गाच्या दृष्टीने चिरंजीव म्हटले जातात. तर मृत्यूलोकाच्या दृष्टीने स्वर्गातील देवांना आयुष्य फार आहे म्हणून चिरंजीव म्हटलंय त्यांना. तर सत्यलोकातील देव जास्त चिरंजीव एज कम्पेअर टू स्वर्गीचे चिरंजीव. असं असं करावं की काय, असं त्यांनी लिहिलंय या ठिकाणी. चांगलं तात्पर्य याच्यामध्ये एवढंच आहे की हे सर्व आम्ही ब्रह्मलोकाचं वर्णन या ठिकाणी भागवतामध्ये बरंच केलेलं आहे. नाथ महाराजांनी सुद्धा, एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या भागवताच्या याच्यावरनं जे आहे त्याची योग्यता वर्णन केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला आणखीन कळेल. आणि आपण पुढचा जो श्लोक आहे की अव्यक्ताक्तय सर्वा प्रभवत्त हरागमे आणि रात्र्यागम्ये प्रलीयन्ते तत्र एवं अव्यक्त संज्ञके. म्हणजे या ठिकाणी जे आहे त्यांनी असं म्हटलंय की अव्यक्तात म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून. आता व्यक्त आणि अव्यक्त आपल्याला माहिती. आता आपल्याला सुद्धा याच्याबद्दल आपल्या जीवसृष्टीबद्दल आपल्याला माहिती आहे. आपण सकाळी उठतो, मग सकाळी उठून काय होतं, त्यामुळे आम्ही जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आम्ही आपलं सर्व पिटारं आमचं जे आहे ते समोर येतं. आणि रात्री झोपतो तेव्हा आमचं जे जितकं काही पिटारं आहे आमचं आयुष्याचं ते सर्व परत जे आहे ते झोपेमध्ये जाऊन लय होऊन जातो. म्हणजे दिवसभर व्यक्त असतो आणि रात्री जेव्हा झोपतो त्यावेळेस जे आहे ते अव्यक्त असतं. तर ही जी जीवसृष्टी आहे जी आमची रात्री गायब होते आणि दिवसा परत ती समोर येते आमच्या. तर तसंच सृष्टीचं आहे की ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. अव्यक्तात व्यक्तव्य. मग त्या अव्यक्तामधनं जे आहे ब्रह्मदेवापासून व्यक्तव्य म्हणजे दृश्य मात्र जे आहे ते सर्व दृश्य आपल्या समोर आलं. सर्व प्राण्यांची शरीरे आपल्या समोर आली. त्याला त्यांनी जे आहे ते दृश्य मात्र प्राण्यांचा समुदाय अशा प्रकारचं वर्णन केलंय. काही ठिकाणी मूर्तय म्हणून सुद्धा लिहिलेलं आहे. तर काय होतं तर म्हणे ते अव्यक्तातून व्यक्त निर्माण झालं. सर्व प्राणी आले आणि प्रभवंती सर्व उत्पन्न झाले, ज्याला आपण सर्ग म्हणतो. आणि अहरागमे म्हणजे दिवसाचा आरंभ त्या ठिकाणी झाला. आणि रात्री रम्य म्हणजे ब्रह्मदेवाची जेव्हा रात्र सुरू होते त्यावेळेस काय तर म्हणजे प्रलीयन्ते, ते सर्व लय पावतात. आता हे सर्व असंच जसं आता आपण बोललो जशी जीवसृष्टी तशी ईश सृष्टी. म्हणजे ईश सृष्टी आणि जीवसृष्टीचं त्यांनी जे आहे ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जीवसृष्टी म्हणजे काय आणि ईश सृष्टी म्हणजे काय. गहरी नींदमध्ये आपण असतो ती आपली म्हणजे त्यावेळेस कसं असतं तर सर्व त्यावेळेस आपला संसार जो आहे तो सर्व अव्यक्तामध्ये गेलेला असतो.
तर भगवंताची सृष्टी ही अखंड चाललेली आहे. आमची सृष्टी कशी आहे, कधी आहे कधी नाहीये म्हणून अशा प्रकारचं आहे आमच्या अनुभवामध्ये जे आहे त्याच्याबद्दल म्हणतो. आणि मग जे आहे ते जीवसृष्टी कशी दुःखदायक आहे, ईश सृष्टी कशी तर म्हणे ती तिथे जे आहे ते ईश सृष्टीमध्ये दुःख नाहीये, ईश सृष्टीमध्ये सुख आहे. आम्ही जर करू त्याच्यामधनं आम्हाला जे आहे ते कदाचित काहीतरी जे आहे ते त्रास निर्माण होईल. आता आमची सृष्टी कशी, जसं उदाहरणाचं आम्ही गेलो की मी मनुष्य आहे. मग आता मनुष्य झाल्यानंतर जेव्हा मी झोपलेलो आहे, मी असं धरून चला, काहीच उपाधी त्या ठिकाणी नाहीये, काही दुःख नाहीये, गाढ झोपेमध्ये. आणि उठलो, मग काय झालं, तर उठलो तर म्हणे मग मी कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी मुलगा आहे. मग ते जे संबंध आहे त्या संबंधाच्या अनुसार मला जे आहे त्या ठिकाणी दुःख होईल. जसं काही असेल तसं सुख होईल, दुःख होईल, जे काही होईल ते. तर सांगत असं की आपली जी सृष्टी आहे, जीवसृष्टी जी आहे, हे खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे की जीवसृष्टी, डॉक्टर काकांनी सुद्धा नेहमी म्हटलेलं आहे की जीवसृष्टी जास्त त्रासदायक एज कम्पेअर टू ईश सृष्टी. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की आमची सृष्टी ही स्वतःचीच स्वतःला आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. आम्ही जितकं त्याला समोर संबंध ठेवू, जितके त्याला चिपकलेले राहू, जितके शरीराला चिपकलेले राहू, जितके उपाधीला चिपकलेले राहू, तितकंच ते दुःखालयम असेल त्या ठिकाणी. तर आता हा जो श्लोक आहे हा असं सांगतो आपल्याला की ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून दृश्य मात्र सर्व भूत समुदाय निर्माण झाला, सर्व प्राण्यांची शरीरे निर्माण झाली. आणि जेव्हा रात्र झाली, रात्र सुरू होतात, ब्रह्मदेवाची रात्र सुरू होतात, हे सर्व जे आहे ते प्रलय झाला. आणि त्याच अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात ही सर्व प्रकृती जी आहे तिकडे लय होऊन गेली. तर अशी ही सृष्टी आणि अशी जीवसृष्टी हे दोन्ही या ठिकाणी जे आहे ते या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि पुढचं आणखीन आहे तो अशाच प्रकारचा श्लोक आहे. त्या दोघांचं मिळून या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, ते आपण पाहणार आहोत लवकरच. की भूतग्राम स एवायम भूतवा भूतवा प्रलियते रात्रागम्ये वशो पार्थ प्रभवत्य हरागमे. आता भूतग्राम म्हणजे भूत समुदाय, पंचमहाभूताचं आपलं जे शरीर आहे, पंचमहाभूताचं ही जी प्रकृती आहे, भूत समुदाय. स भूतग्राम स एव अयम म्हणजे भूत समुदाय तोच हा भूतवा भूतवा उत्पन्न होऊन प्रलियते परत लय पावतो. हे सर्व पंचमहाभूत उत्पन्न होतात आणि परत ते लय पावतात. जसं मी सांगितलं की सर्व सेंट्रल मेसेज काय आहे की दृश्य अदृश्य, व्यक्त अव्यक्त, जन्म मरण, असं सर्व जे आहे या ठिकाणी आपल्याला मेसेज मिळतो या ठिकाणी. की म्हणजे जे आहे ते भूत समुदाय निर्माण झाला, भूत समुदाय जो आहे तो रात्रीच्या सुरुवातीला काय झाला म्हणजे लय पावला. आणि अवश्य प्रकृतीवश असल्याने प्रभवंती म्हणजे प्रकृतीच्या अधीन आहे, हा उत्पन्न होतो. केव्हा उत्पन्न होतो? अहरागमे, दिवसाच्या आरंभी तो उत्पन्न होतो. म्हणजे अनादी काळापासून प्राणी हा समुदाय बदलत राहतो. प्राणी उत्पन्न होतो, प्राणी नष्ट होतो. प्रकृतीशी आपला पक्का संबंध आम्ही पकडून ठेवतो. प्रकृती राहत नाही पण संबंध राहतो. म्हणजे आमचंही पंचमहाभूत राहत नाही जीवाचे आणि प्रकृतीची राहत नाही, ते बदलत राहतात. पण संबंध कसे आहेत म्हणजे आम्ही संबंध पकडून ठेवलेले आहे. संबंध आम्ही पकडून ठेवलेला आहे. बालपणाला आम्ही सोडू इच्छित नाही, उदाहरण दिले त्यांनी, पण सुटतो. तरुणपणाला सोडू इच्छित नाही पण सुटतं. जसं शरीराला सुद्धा सोडू इच्छित नाही पण शरीर काय होतं म्हणजे सुटतं. तर जीव पदार्थाशी संबंध कायम ठेवतो आणि म्हणून परत परत त्याला जे आहे ते प्रकृतीशी संबंध कायम ठेवतो. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा प्रकारचं जे आहे ते हे सर्व ही अनादी सृष्टी निर्माण झालेली आहे. श्री रामसुखदास महाराजांनी असं लिहिलंय त्या ठिकाणी की कदाचित भगवंतांनी हे सर्व खेळण्यासाठी प्रगट केलं असावं. पण आता लक्षात ठेवायला हवं की खेळाचे पदार्थ हे खेळण्यासाठीच असतात. हा विवेक नेहमी बाळगायला हवा त्या ठिकाणी. पण जोपर्यंत काय होतं की हा नेहमीच मी विसरून जातो, त्याला घट्ट पकडून ठेवतो आणि मग दुःखालयामध्ये त्या ठिकाणी पोचतो, असा अर्थ त्यांनी केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. म्हणजे जेव्हा ब्रह्मलोकामध्ये दिवस उगवतो तेव्हा त्याची मोजदाद कोणाला करता येत नाही. असे लीन असलेले विश्व आकारास येते आणि पोटी देहाची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे पाठी तैसाचे मग पहाटे भरू लागे. म्हणजे दिवसाचे 4 प्रहर संपले आणि रात्र जवळ आली
की हा आकार जो आहे विश्वाचा, हा आकार समुद्र आटतो आणि मग परत रात्र झाल्यानंतर तो लय होतो आणि पुन्हा सकाळ झाली की परत भराव्यास लावतो. तर असा अफाट सागर आटतो व पहाट झाल्यावर पूर्वीसारखा आकार सागर परत येतो. तर हा आकार अमर्याद चतुर्दश भुवनाचा असतो आणि त्याची विस्ताराची कल्पना यावी म्हणून यांनी या ठिकाणी जे आहे ते आकार समुद्र आटे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की समुद्राची उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि शारदीयेची ये प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुठती. शरद ऋतू प्रारंभ झाला की ढग आकाशात नाहीसे होतात आणि ग्रीष्म ऋतूच्या शेवटी परत ते येतात. ह्या अर्थावरून असा भाव लक्षात येईल की आपल्याला म्हणजे जे आहे ते दृश्य अदृश्य आणि अव्यक्त आणि व्यक्त हे कसं आहे सर्व जग, जीवासकट कसं आहे सर्व, कसं इतकं परिवर्तनशील आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. की तैसी ब्रह्मदिनाची या आधी हे भूतसृष्टीची मांदी मिळे जव सहस्रावधी निमित्त पुढे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी हे भूतसृष्टीचे समुदाय जे आहे ते काळ संपेपर्यंत जे आहे ते उत्पन्न होतात आणि परत लय होतात असं लिहिलंय. की पाठीरात्रीचा अवसर होय आणि विश्व अव्यक्ती लया जाय तोही येथे एक सहस्त्र मोटका पाहे आणि तैसेची रचे. रात्रीचा समय होतो, विश्व मायेत लीन होते आणि ती हजार चौकड्यांची रात्र उजाडली की पूर्वीप्रमाणे जग परत उत्पन्न होऊ लागतं. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे, अदृश्य परत सूक्ष्माकडून स्थूलाकडे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपरिवर्तन हे सांगावया काय उपपत्ती. ये जगाचा प्रळय आणि संभूती ये ब्रह्मभुवनाची होती अहोरात्र माझी. म्हणजे ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीत जगाची उत्पत्ती होते आणि जगाचा प्रलय होतो हे त्यांना इथे त्यांनी सांगितलेलं आहे. कैसे थोरियाचे मान पाहे पा तो सृष्टीबीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापा शिव झाला. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचं प्रमाण काय आहे तर म्हणे या सृष्टीरूपी बीजाचं कोठार ते आहे आणि जन्ममरणाच्या पुनरावृत्तीचा मापास जो आहे तो सर्व त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या याच्यामध्ये असतो. एरवी त्रैलोक्य धनुधरा ती गावी जागा पसारा तोही दिनो नाही एकसरा मांडत असे. हा त्रैलोक्याचा विस्तार आहे ब्रह्मदेवाच्या गावातील दिवस उगवल्यावर एकदम रचला जातो आणि रात्रीचा समय प्राप्त झाला की त्रैलोक्याचा पसारा लय पावतो असं म्हटलंय त्यांनी. जैसे वृक्ष पण बीजाशी आले की मेघ हे गगन झाले तैसे अनेक जेथे समावले ते साम्य. त्यांनी सांगितलं की वृक्षामध्ये बीज आहे, बीजामध्ये वृक्ष आहे. आता समजा एखादा वृक्ष जो आहे तो मोडला तोडला आणि त्याचं जर बीज असेल तर तो त्या बीजामध्ये तर पूर्ण वृक्ष आहेच की. तर जसे झाड हे बीजरूपास येते किंवा ढग आकाशामध्ये येतात त्याप्रमाणे अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य असं म्हणतात. कार्यकारण काय असतं हे दाखवायचा प्रयत्न त्यांनी केलाय बीज आणि वृक्षाच्या उदाहरणातनं. की बीजात सर्व वृक्ष दिसणार नाही कारण लहान बीजात एवढा मोठा विस्ताराचा वृक्ष कसा दिसेल. पण ज्या अर्थी त्या बीजापासून पुढे वृक्ष व्यक्त होतो याचा अर्थ आहे की बीज हा त्या वृक्षाची अव्यक्त अवस्था आहे आणि वृक्ष ही व्यक्त अवस्था आहे. वृक्ष नष्ट झालेला दिसला तरी तो बीजात साम्य आहे, साम्यास आहे. तर त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्याला हे सर्व लक्षात ठेवायला हवं की प्रकृती जी आहे ती कशा प्रकारची आपल्या समोर आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. प्रकृतीला जे आहे याप्रमाणे पाहावं परिवर्तनशील. आणि असं परिवर्तनशील एकदा समजलं की मग जसं सुरुवात केली होती मी की हनुमानंदांच्या सेंटेन्सनी की जो याच्यामध्ये दुःख करतो या परिवर्तनशील जगामध्ये त्याच्यापेक्षा आणखीन मोठा कोणी नाही म्हणजे मूर्ख कोणी नाही असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 हरि ओम्